आंबा बागायतदारांच्या बाबतीमध्ये काल मला एक निवेदन आलं आणि आंबा बागायतदारांमध्ये गैरसमज होता की सोशल मीडियावर किंवा प्रिंट मीडियामधनं अशी एक बातमी येत होती की 5 रुपयानं रेट वाढला आंब्याचा. तर आंबा बागायतदार मला येऊन विचारायला लागले की हा आंब्याचा रेट आपण कधी वाढवला. तर म्हटलं मी वाढवलेला नाही, तो काही ज्या सोशल मीडियातनं बातम्या आल्यात त्यांच्याकडे तुम्ही जा, परंतु एकही रुपया वाढवण्याचा निर्णय काही झालेला नव्हता. हे ज्यावेळी आंबा उत्पादकांनी माझ्या निदर्शनास आणलं त्यावेळी आज मी एक्झॉटिक, देसाई कॅनिंग आणि आंबा बागायतदार यांच्या सगळ्यांची चर्चा केली आणि जो काल 32 रुपये किलोमागे भाव होता तो एक्झॉटिकनं आज 50 रुपये करण्याचा निर्णय हा त्यांच्या कंपनीच्याद्वारे घेतलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जर काय पाठीपुढे केलं तर तसे मिनिट्स देखील आम्ही तयार केले. जिल्हाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते. स्क्वॉड तयार केलेला आहे. त्याचे अध्यक्ष ॲडिशनल SP असतील, त्याच्यामध्ये DYSP असतील, त्याच्यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी असतील, तालुका कृषी अधिकारी असतील, त्याच्यानंतर आमचे पणनचे अधिकारी असतील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी असतील आणि कर्नाटकचा आंबा रत्नागिरी हापूस किंवा देवगड हापूस म्हणून विकण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर गाड्या आम्ही सील करू आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यावर पोलीस कारवाई करू.